मंत्रालय मुंबई येथे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे पदाधिकारी तसेच काही विश्वस्त मंडळ तसेच हिंदू जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते या सगळ्यांनी मिळून महसूल मंत्री यांची भेट घेतली आणि जो प्रस्तावित मसुदा आहे देवस्थान इनाम जमीनचा निर्मूलनाचा, त्या मसुदात आम्ही आक्षेप त्यांच्याकडे सादर केला आणि ते आक्षेप दाखल करण्याकरिता मुदत खूप लहान त्यांनी दिली आहे, तर ते मुदत वाढून देण्याची आणि मुदत हे विभागीय आयुक्त कार्यालयाऐवजी संबंधित तहसीलदार यांच्याकडे दाखल करण्याची त्यांना मागणी केली। ते मागणी त्यांनी मान्य केली आणि त्याच्यात 30 जून पर्यंत याच्यात मुदत हरकती दाखल करण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे आणि संबंधित तहसीलदारकडे विश्वस्त भक्त देवस्थानची संबंधित व्यक्ती मुदत दाखल करू शकतात। हा कायदा जो प्रस्तावित केला हा देवस्थानच्या हिताच्या संपूर्णपणे विरुद्ध असून हा कायदा रहितच करावा असं मंदिर महासंघाची मागणी आहे आणि त्याबद्दल त्यांनी ऐकून घेतलं आणि हरकती आम्ही जास्तीत जास्त संख्येने महाराष्ट्रातील किंवा विदर्भातील प्रत्येक प्रदेशातील विश्वस्तांनी हरकती मुदतीत दाखल कराव्या हीच मंदिर महासंघ आपल्याला आवाहन करते। काही दिवसापूर्वी सरकार देवस्थान जमीन इनाम निर्मूलन प्रारूप 2026 ह्या कायद्याचा मसुदा तयार करून या अधिवेशनात तो कायदा आणणार होती। त्या संदर्भात आम्ही जाहीर विरोध केला, तहसील ऑफिसला स्थानिक लेव्हलला निवेदनं दिली, पुण्यात प्रेस कॉन्फरन्स पण घेतली। त्याच अनुषंगाने माननीय महसूल मंत्र्यांनी आज आम्हाला भेटीसाठी बोलवलं होतं आणि महसूल मंत्र्यांच्या इथे आज दुपारी आमची मीटिंग पार पडली आणि त्याच्यात काही ज्या आमच्या मागण्या होत्या, मूळ मुख्य मागणी होती आमची की हा कायदाच रद्द करायला पाहिजे, हा हिंदुत्व विरोधी कायदा आहे। देश आणि देवस्थान असेल तरच हिंदुस्थान वाचेल असं आमचं ठाम म्हणणं आहे आणि हा देवस्थान विरोधी कायदा आहे, त्यामुळे आम्ही त्याला विरोध करत होतो। कुठली हरकत घ्यायची असेल या कायद्याच्या मसुदाला तर आयुक्तांकडे हरकत घ्यायची असं त्या कायद्यात होतं। म्हणजे जर का कोकणातल्या एखाद्या बांदा शहरातल्या हरकत घ्यायची असेल एखाद्याला सिंधुदुर्गातल्या, तर त्याला बेलापूर मुंबईपर्यंत येऊन हरकत घ्यायची होती। हे मंदिरांना कठीण असणार होतं, पण त्याच्यावर आज माननीय महसूल मंत्र्यांनी सांगितलं की ही हरकत तुम्ही त्या लेव्हलला तहसील लेव्हलला तहसीलदारांकडे जाऊन हरकत घेऊ शकता। या अंशतः आमच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत, पण आमची प्रमुख आणि मुख्य मागणी आहे की असा जो हिंदुत्व विरोधी कायदा आहे, देवस्थानांना अडचणीत आणणारा कायदा, हा कायदाच त्यांनी रद्द करायला पाहिजे आणि त्याकरता आमची आता तालुका स्तरावर वेगवेगळ्या प्रत्येक देवस्थानात जाऊन ही आंदोलनं असतील। या आंदोलनाची तीव्रता आता या आगामी महिन्यात वाढत जाईल आणि ह्या अशा तऱ्हेने आम्ही निदर्शनं सुद्धा वेळ आली तर करू आणि हा हिंदुत्व विरुद्ध कायद्याला आमचा ठाम आणि कडाडून विरोध असेल। महाराष्ट्र शासनाकडून जो महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम 2026 या नावाचा जो कायदा आणला जात आहे त्याला आम्ही प्रखरपणे विरोध दर्शवलेला आहे। आमची जी सगळी बाजू आहे ती माननीय महसूल मंत्र्यांनी ऐकून घेतली व त्यानंतर त्यांच्या या सगळ्या चर्चेदरम्यान असं ठरवण्यात आलेलं आहे की महाराष्ट्रातील प्रत्येक देवस्थानांनी जी हरकत नोंदवायची होती ती हरकत नोंदवण्यासंदर्भात 5 जून पर्यंतचा कालावधी जो होता तो वाढवून आता 30 जून पर्यंत करण्यात आलाय आणि त्याचसोबत विभागीय आयुक्त कार्यालयात जी हरकत नोंदवायची होती तर ती आता तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय अशा ठिकाणी देखील नोंदवता येणार आहे। आमचा विरोध त्यांनी लक्षात घेऊन सर्व गोष्टी आमच्या त्यांनी ऐकून घेतल्या आहेत आणि त्यावर सकारात्मक विचार करू असं देखील ते म्हणाले आहेत। तरी सुद्धा देखील जोपर्यंत हा कायदा मागे घेत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्र मंदिर महासंघ, आपल्या सहयोगी संस्था, आमच्या सगळे मंदिरं, सगळे विश्वस्त आम्ही सगळे म्हणून तितक्याच प्रखरतेने या कायद्याचा आम्ही विरोध करत राहू। मी महाराष्ट्रातील प्रत्येक मठ मंदिरं, संस्थानं, मंदिरं या सर्व मंदिरांचे जे विश्वस्त असतील, जे भाविक असतील, जे सेवेकरी वर्ग असतील, मी प्रत्येकाला आपल्या माध्यमातून आवाहन करतो की सर्वांनी एकत्र यावं, या विषयावरती आपली हिंदू मंदिरं, आपल्या देवदेवतांची मंदिरं, आपली परंपरा जपण्यासाठी प्रत्येकाने आपापल्या स्वतःच्या वतीने सुद्धा माननीय विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी कार्यालय किंवा तहसीलदार कार्यालयात या कायद्याच्या विरोधात आपला जो विरोध आहे, तो हरकत आहे, ती कायदेशीर बाबीने आपण तो विरोध करण्यासाठी नोंदवायचे आहेत। येणाऱ्या काही दिवसांमध्ये आम्ही महाराष्ट्र सरकार जे काही याच्या पुढे ते ज्याप्रमाणे स्टेप्स घेणार असतील त्याप्रमाणे आम्ही सर्व मंडळींशी चर्चा करून आपल्याला कशा प्रकारे त्याला विरोध नोंदवता येतील, कशा प्रकारे आंदोलन करता येईल। आज देखील आमची आत्ताच बैठक संपन्न झाली आणि काळानुसार आम्ही एक गोष्टी आम्ही नक्कीच करू।